रोज उठून कोणीतरी एक आपल्या महामानवांना शिवाय देतं, आपल्या महामानवांविषयी अपमानकारक वक्तव्य बोलतं. ही टेस्ट सुरू आहे तुमची की तुम्ही त्याच्या विरोधात प्रतिकार कसा करताय. देशातला उच्च पदस्थ नेता थेट संसदेत म्हणतो आजकाल फॅशन हो गया आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, इतना नाम भगवान का ले लेते तो स्वर्ग मिल जाता 7 जन्मों तक, असं म्हणतो तो. त्यावेळी आपण काय करतो, त्याचा प्रतिकार आपण कसा करतो हे महत्वाचं आहे. ताईंनी मगाशी 2-3 वेळा त्या खरात प्रकरण सांगितलं, अतिशय घृणास्पद अतिशय किळसवाणं जे प्रकार घडलाय नाशिकमध्ये अशोक खरातचा, त्याविषयी एक कोणतरी आनंद स्वरूप महाराज असा कोणतरी महाराज आहे, तो म्हणाला की अशोक खरात महार जाति से जिससे आंबेडकर आते हैं, महार शूद्रों में है और काम वो ब्राह्मणों का कर रहा था. असं असंवैधानिक वक्तव्य करणाऱ्या नालायक माणसावर काय कारवाई झाली, आपण काय केलं त्या विरोधात. आपल्या महाराष्ट्राचा एक मंत्री प्रजासत्ताक दिनाचं भाषण करतो, भाषणात एकदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नाही तो. मग आपलीच एक वनाधिकारी महिला भगिनी आहे, ती त्याच्या विरोधात आवाज उठवते. ठीक आहे, आता टाळ्या वाजवल्या आपण, पण नंतर काय झालं. खरं तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. राजीनामा घेणं दूर, आपल्या लक्षात नाही की त्यांनी लेखी माफी सुद्धा मागितलेली नाही. आपण विसरून गेलो ते. आमच्या क्षेत्रातला तो एक नथुरामी नट आहे, अर्धवट डोक्याचा नट आहे तो म्हणाला, मनुस्मृतीत म्हणाला कोणाला दुय्यम वागणूक नाही, जाळणाऱ्यांनी ते वाचायला पाहिजे होतं वगैरे वगैरे. थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन काढतोय तो. ठीक आहे ना, त्याला माफी मागायला लावली, मग थांबलं का. माफी मागितली म्हणून थांबलं म्हणजे काय, उद्या काही बोलतीलच माफी मागतील. आपण आपल्या महामानवांच्या नावाची प्रतिष्ठा कशी राखतोय